पेमेंट करायचं नाही का? शिल्पा 1000 रुपये. झाले. आणि फोन वाजतोय रे तुझा. हो आलो बघतोय. आणि फोन वाजतोय रे तुझा. हो आलो बघतोय. हा बोल शिल्पा. हा काय मी कधी आत्ता किती किती 1000 रुपये मी पाठवले नाही का? थांबा जरा चेक करायला पाहिजे मला काहीतरी लफडं झालेलं असतं. तुला पाठवलेत ना? थांब बघतो. शिल्पाला 1000 रुपये मी कधी पाठवले? मला सांगते तू 1000 रुपये पाठवले शिल्पाला. मी कधी पाठवले? शिल्पा? हां अरे बापरे. काय ते तुझ्या शिल्पाला गेला की काय तुझ्या बहिणीला? मग थांबा जरा मी चेक करते. अरे बापरे. ते शिल्पा कुलकर्णीला गेला का? सॉरी मला माझ्या मैत्रिणीला पाठवायचे होते पैसे. परवाचे 1000 रुपये तिचे द्यायचे होते. मी त्या घाईघाईमध्ये पटकन मी नाव शिल्पा बघितलं आणि टाकले रे पैसे. कसली घाई असते तुम्हाला सारखी? नाही. निवांत पैसे आणि कधी लक्षात ठेव पैसे पाठवताना आधी अमाऊंट टाकल्यानंतर नाव चेक करायचं की तेच नाव आहे का ज्याला आपल्याला पाठवायचे ते, आणि त्याच्यानंतर पेचं बटन दाबा ना. काही कुणाला पडतं. आता ती माझी बहीण होती म्हणून अजून कुणाला गेलं असतं तर आपल्याला कळलंही नसतं. बरोबर. अरे पण मी नेहमी चेक करते. आज काय पटकन घाईघाईमध्ये शिल्पा बघितलं परत आणि- घाई आणि परत वरून मी तिला व्हॉट्सअपवरती मेसेज केला तर सगळं स्क्रीनशॉट पाठवलाय. आधी मला ते डिलीट करू दे. तरी मी म्हणतो त्याच्या आयला माझे पैसे नेहमी जातात कुठे हे असे लोकांना तुम्ही वाटत असता बापरे, मला कोणाला. ते आधी माझी ते बहीण delete- होती म्हणून ठीक आहे. मला आधी डिलीट करू देते. मला तुझ्या हाती ते पेमेंट हिस्ट्री बघायला पाहिजे कुणाला अजून पैसे गेले तसे घाई मध्ये. नाही असं कधीच जात नाही. आता काय माहिती पहिल्यांदा झालं आणि तू उगाच बडबड करू आता नको. पहिल्यांदा झालं काय माहिती. हे आता माझी बहीण चांगली आहे म्हणून तिने आपल्याला फोन करून विचारलं. ज्यांना गेले असतील ते घर मोबाईल खेळायला आले वाटतं गप्प बसले असतील. अरे काय. ओके ती पाठवते ना मी हिला परत पाठवते आता. हा. लक्षात घ्या Message. कधीही पेमेंट करताना यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस केअरफुल. घाईघाईत पैशाचे व्यवहार करू नका. हे असे गुगल पे करताना आता भाजीवाला अमुक तमुक कधी विचारायचं म्हणजे तुम्ही हे नाव टाक त्याचं ते स्कॅनर्स असताना स्कॅनर घेतल्यानंतर त्याचं नाव येतं तिथे. तुला विचारायचं का तुकाराम भाऊ का अमुक भाऊ का साखराम भाऊ का तुकाराम भाऊ का कोण असेल ते तो हो म्हणाल की मग पेमेंट दाबायचं. नाही मी तसंच करते रे. आता हे घरून करताना काय तंद्रीच होते माहित नाही. शिल्पा नाव वाचलं आणि करून ते आणि वर खालीच येत रे. हा. शिल्पा कुलकर्णी तुझी असू दे, असू दे. आणि ही शिल्पा सहस्रबुद्धे होती. थांब तुझी पेमेंट हिस्ट्री बघतो अजून कुणाला पैसे गेलेले आहेत का रे. हा. मला काय खरं नाही यायचं तुमचं. इतके दिवस करते कधी चुकलं का? आता फर्स्ट टाइम आला तुला तुझ्या हातात माकडाच्या हातात कोलीत असतं ना तसं मिळालं. आम्ही माकडं तुम्ही कोण? आले मोठे माकडाची बात करते. चला नमस्कार. बघितलं गुगल पे जर नीट काळजी घेतली नाही प्रिकॉशन घेतली नाही तर पेमेंट चुकीच्या माणसाला जाऊ शकतं. आपल्या ओळखीच्यामध्ये कुणाला पेमेंट गेलं तर ते परत मिळू शकतं. पण अननोन माणसाला पेमेंट गेलं तर नुकसानच ना. म्हणून गुगल पे हे चांगलंच आहे पण त्याचा योग्य प्रकारे काळजी घेऊनच त्याचा वापर करायला हवा. म्हणजे आपले पैसे योग्य ठिकाणीच जातील. किंवा स्कॅनर मग अशी मी सांगितलं तर स्कॅनर जर असेल कुणाचा आपण दुकानदाराकडे जातो स्कॅनर दाबतो तर स्कॅन केल्यानंतर त्याला त्याचं नाव विचारायचं भाजीवाल्याचं पाववाल्याचं कुणाचं असेल त्याचं हे नाव का हो मग पेमेंट दाबा म्हणजे पेमेंट योग्य ठिकाणी जाऊ शकतं. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद. कॅफे लाफ्टर.